की जे गाई म्हशीचं दूध केवळ 5 मिनिटामध्ये दूध आपल्याला ते पूर्ण आणि व्यवस्थित दूध निघतं. काही महिन्यात आम्हाला कंपनी बंद करण्यासाठी काही प्रतिस्पर्धी आम्हाला प्रयत्न केले आणि ज्यांनी आम्हाला त्या काळात टाळलं होतं तेच आज आम्हाला कॉल करतात की आमच्याकडून रॉ मटेरियल तुम्ही घ्या म्हणून. आम्ही कधीही क्वालिटीशी आजपर्यंत तडजोड केलेली नाही आणि करणारही नाही. ग्राहकांचा पशुधनवर विश्वास एवढा आहे की गोठ्यात गाई यायच्या आधी पशुधन मिल्किंग मशीन येते. सध्या तुम्ही पाहिलं तर पशुधन मिल्किंग मशीन हे सगळ्यात टॉपला आहे. नमस्कार. पशुधन मिल्किंग मशीनचे ओनर अमर नलवडे आणि अमोल गायकवाड आज आपल्या सोबत आहेत. पॉडकास्ट मध्ये त्यांचं खूप खूप स्वागत. आम्हाला आणि सर्वांना माहितीच आहे तुमच्या मिल्किंग मशीन बद्दल, पण तरी सुद्धा ज्या प्रेक्षकांना माहिती नाही त्यांच्यासाठी एकदा तुम्ही तुमच्या मिल्किंग मशीनची माहिती देणार का? पशुधन मिल्किंग मशीन हे पारंपरिक पद्धतीने जे लोक अजूनही हाताने दूध काढतात त्याला बगल देऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून पशुधन मिल्किंग मशीन आम्ही बनवलेलं आहे की जे गाई म्हशीचं दूध केवळ 5 मिनिटामध्ये दूध आपल्याला ते पूर्ण आणि व्यवस्थित दूध निघतं. पूर्वी लोक हाताने दूध काढायचे, वेळ लागायचा. आता आपल्या मशीनमुळे 4 ते 5 मिनिटात दूध निघलं जाते. हाताला कुठला त्रास होत नाही, वेळेची बचत होते आणि तुम्ही संख्या जास्त प्रमाणात वाढवू शकता. म्हणजे इतके वर्ष शेतकऱ्यांना जो त्रास होत होता हाताने काढून, जो वेळ त्यांचा कंझ्युम होत होता, तो आज आपल्या मशीनमुळे नक्कीच वाचला आहे. तर यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे की हा व्यवसाय हाच का करायचा, ह्याची आयडिया तुम्हाला कुठून आली? सांगायचं म्हटलं तर या क्षेत्रात गेले 20 वर्ष आम्ही आहोत आणि आमचे गुरु माननीय श्री संजय गोखले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 20 वर्ष त्यांच्या अंडर काम केलेलं आहे. त्याचाच अनुभव गाठीशी आम्ही घेऊन आम्ही थोड्याफार काहीतरी डेव्हलप करून आम्ही या क्षेत्रात आम्ही उतरलेलो आहोत. जसं आता अमर साहेबांनी सांगितले की 20 वर्षापूर्वी आम्ही गोखले साहेबांच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही जो व्यवसाय चालू केला. 4 वर्षापूर्वी आम्ही कल्पना केली बाबा ह्या 20 वर्षाचा अनुभव घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही उद्योजक व्हायच्या दृष्टिकोनातून हा आम्ही मिल्किंग मशीन व्यवसाय आम्ही चालू केला. साधारण 20 वर्ष हे दोघेही त्या क्षेत्रातच काम करतायत, त्यामुळे त्यांना या क्षेत्रामध्ये कुठेतरी आधुनिक तंत्रज्ञानाचा टच द्यावा अशी इच्छा, अशी कल्पना सुचली आणि त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. एकंदरीत व्यवसायाच्या सुरुवातीपासून आज तागायत जो तुमचा प्रवास आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. 4 वर्षापूर्वी आम्हाला दोघांना एक कल्पना आली की बाबा आपण नोकरी करण्यापेक्षा आता उद्योग आपण करूया. मग कोणता उद्योग करायचा? बरं, आता ह्या क्षेत्रातला तर आम्हाला अनुभव होता. मग दोघांनी ठरवलं की आपण बाबा परत म्हणजे दुसरा कोणताही व्यवसाय नाही करता मिल्किंग मशीनचा आपण व्यवसाय आपण करूया. मग त्या उद्देशानं आम्ही दोघांनी भांडवल उभा केलं आणि साधारण 4 वर्षापूर्वी आम्ही पशुधन मिल्किंग मशीन फर्म आम्ही आमच्या ह्याच्यावर चालू केली. हा जर मी आता व्यवसाय चालू केला तर पहिल्या महिन्यात आमची 50 मशीन सेल झाली. त्यामुळे आम्हाला उत्साह वाढला बाबा आपण उद्देश होऊ शकते आणि तशी आता ग्रीप घेत आलेलो आहे. तर तुमच्या या प्रवासामध्ये तुम्हाला सर्वात मोठे असे कोणते संकट आले आणि त्याला तुम्ही कसं सामोरं गेला? सुरुवातीला ज्यावेळी आम्ही पशुधन मिल्किंग मशीन फर्म चालू केली, पहिल्याच महिन्यात जेव्हा आमचा सेल 50च्या वर गेला, त्यानंतर बऱ्याच अशी कंपन्या आहेत प्रतिस्पर्धी आमची की त्यांनी आम्ही ज्यांच्याकडून रॉ मटेरियल उचलतोय त्यांना त्यांनी फोन करून सांगितले की बाबा तुम्ही अमुक अमुक या कंपनीला म्हणजे पशुधन कंपनीला कोणतेही रॉ मटेरियल तुम्ही देऊ नका. परंतु आमचे कर्म चांगले होते, आमची वाईट इच्छा नव्हती, त्या कारणानं आम्हाला भरपूर असे म्हणजे सोर्स मिळाले रॉ मटेरियलचे आणि त्यानुसार आम्ही आज गेली 4 वर्षात आम्ही इथं पर्यंत आहोत. आणि ज्यांनी आम्हाला त्या काळात टाळलं होतं तेच आज आम्हाला कॉल करतात की आमच्याकडून रॉ मटेरियल तुम्ही घ्या म्हणून. मॅडम तसं म्हणायचं गेलं तर प्रतिस्पर्धी म्हणला की अडथळे म्हणले पहिले की आमची पहिल्या महिन्यात मशीन 50 गेल्या ती ग्रिप आम्ही घेतली. काही महिन्यात आम्हाला कंपनी बंद करण्यासाठी काही प्रतिस्पर्धी आम्हाला प्रयत्न केले. तर कुठेतरी आमचं कामामध्ये एकाग्रता, कंपनीची चांगली गुणवत्ता, कस्टमरचा सपोर्ट, आमची चांगली सर्व्हिस यामध्ये आमची मशीन वाढतच चालली. तो अजून पण थांबलेलं नाही. तरी पण आम्हाला आमचे सहकारी जैवधारा बायोटेकचे ओनर भाऊसाहेब पाटील त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. गाडी आम्हाला नव्हती तर आमच्या मित्रांनी, आमचे प्रमोद कांबळे म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला स्वतःची पर्सनल गाडी आमच्या ऑफिसला जाऊन केली. बाबा तुला जेवढे महिने वापरतील तेवढे वापर, आणि त्यांना आम्हाला भरपूर त्या दोघांचं सहकार्य लाभलं. सुरुवातीला आम्ही
टू व्हीलरवरनं बीडपर्यंत आम्ही मशीनची सर्व्हिस दिलेली आहे, त्यानंतर मानपर्यंत. त्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा फायदा आता होत आहे. हे काम करत असताना मॅडम विशेष म्हणजे आम्हाला आमच्या टीमचा खूप सपोर्ट आम्हाला मिळाला. चांगल्या पद्धतीनं काम करणे, वेळेत काम करणे, ते काम आमच्या यशामध्ये त्यांचा टीमचा आमचा वाटा मोलाचा पण आहे. याचा अर्थ असा की तुमचं कर्म, तुमचं ध्येय जर चांगलं असेल तर एक रस्ता बंद झाला तर तुमच्यासाठी अनेक हजारो रस्ते उघडले जातात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे पशुधन मिल्किंग मशीन. तर माझा प्रश्न असा आहे की हे जे मशीन बनवताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींचा यामध्ये विचार केलेला आहे? जेणेकरून गाईचं वासरू कसं जसं दूध पितंय त्याच पद्धतीनं नॅचरल पद्धतीने हे मिल्किंग मशीन आपलं दूध काढते. त्यामध्ये गाईच्या थनाला कोणती इजा होऊ नये याच्यासाठीचे जे रबर आहे नॅचरल रबर ते फूड ग्रेड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गाईचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी की जो पारंपरिक हाताने दूध काढायला जो वेळ 7 ते 8 मिनिट लागतो या मशीनमध्ये 4 मिनिटात आपलं दूध पूर्ण निघते. त्यामुळे गाईला पण काही म्हणजे इजा होत नाही. मशीनमुळे काय होतं की कमी वेळेत दूध निघतं. दूध निघल्यामुळं त्याच्यामध्ये कमी कालावधीत दूध निघल्यामुळं दुधाचं प्रमाण वाढलं जातं निश्चितप्रमाणे. आणि लायनरमधून त्या सडामधून दूध डायरेक्ट किटलीमध्ये दूध जातं, त्यामुळे ते स्वच्छ दूध आपण यूज करू शकतो. म्हणजे साधारण पशूंचं आरोग्य घेण्यापासून ते दुधाची क्वालिटी, हायजीन या सगळ्याचा विचार यामध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर मला असं विचारायचं आहे की या व्यवसाय सुरू करताना तुमचं कोणतं इन्स्पिरेशन आहे काय? म्हणजे असं कुठलं व्यक्तिमत्व आहे काय की ज्याचं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू केला? पहिल्याच वेळी तुम्हाला जसं मी सांगितले की आमच्या ह्या क्षेत्रातील गुरु जे आहेत ते संजय गोखले आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही जॉब केला ते आमच्यासाठी गुरु आहेत. आणि आम्ही त्यांना रतन टाटांच्या लेवलला बघतो. आणि त्यांचंच जे काय असेल म्हणजे त्यांचंच आमच्यावरती असलेलं मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांनी आमच्यावर जे काही हे केलंय त्याचाच फायदा आज आम्ही या व्यवसायामध्ये घेत आहे. अमर हा प्रोडक्शन डिपार्टमेंट बघायचा, मी अकाउंटचं काम बघायचं. दोघं जण गेली 20 वर्षात आम्ही काम केलं. त्यामुळे संजीव गोखले सरांना आम्ही जवळून बघितलं की मशीन मधली गुणवत्ता कशा पद्धतीने बनवलं जातं, त्यानंतर काम करण्याची शिस्त, याचा फायदा निश्चितपणे आम्हाला आता झालेला आहे. म्हणजे असं म्हणलं जातं ना की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आपले एक गुरु हे असलेच पाहिजे. त्या पद्धतीनं तुमचे संजीव गोखले सर आहेत आणि त्यांची शिस्त आणि कामावरचं प्रेम ह्या क्वालिटीज तुम्ही आत्मसात केल्या तुमच्या व्यवसायामध्ये. अगदी बरोबर. तर भारतामध्ये तुमचं जे मिल्किंग मशीन प्रोडक्ट आहे ते कोणत्या क्रमांकावर आहे आणि त्याचं कारण काय आहे? सध्या तुम्ही पाहिलं तर पशुधन मिल्किंग मशीन हे सगळ्यात टॉपला आहे. तुम्ही फेसबुक माध्यमातून, इन्स्टा माध्यमातून जर तुम्ही बघितलं ऑनलाईन तर पशुधन मिल्किंग मशीनच येणार तुम्हाला टॉपला, त्यात काही प्रश्नच नाही. पशुधन मिल्किंग मशीन टॉपला येण्यामागचं कारण म्हणजे आमची एकतर क्वालिटी. आम्ही कधीही क्वालिटीशी आजपर्यंत तडजोड केलेली नाही आणि करणारही नाही. दुसरी म्हणजे आमचं कस्टमरला जे काही इश्यू येतात त्याचा आम्ही 48 तासाच्या आत निरसन आम्ही करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विक्री पश्चात त्यांना जे काही सेवा लागेल ती आमच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे असेल किंवा जर कस्टमर पर्यंत जर एखादी सर्व्हिस पोहोचवायची असेल तर आमचे डीलर्स लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सेवा आम्ही करतो. म्हणजे साधारण एका प्रॉडक्ट मध्ये ज्या क्वालिटीज असल्या पाहिजेत त्या सगळ्या असल्यामुळे तुमचा मिल्किंग मशीन हे भारतात सध्या 1 नंबरला आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. बरोबर. तर यामध्ये ग्राहकांना साधारण कोणते प्रश्न सर्वात जास्त पडतात? त्यांना सुरुवातीला रेटचा इश्यू येतोय, रेट नंतर क्वालिटी आणि त्यानंतर येतोय की विक्री पश्चात जे तुम्ही सेवा देणार आहे ते त्यांचे कसे असेल. आणि आमचे रेट रिजनेबल आहेत, आमची क्वालिटी 1 नंबर आहे आणि त्यानंतर आमचा विक्री पश्चात जो आम्ही कस्टमरचे जे संबंध जे ठेवलेले आहेत ते अजून चांगले आहेत. पण हे प्रश्न नाही विचारत म्हणजे पशूंना काय त्याच्यापासून त्रास आहे काय? नाही, कोणी विचारत नाही. आता कसं आहे मॅडम, आहे जे शेतकऱ्याची 3री पिढी आता जी चालू आहे म्हणजे सेकंड पिढीवाल्यांना पण एक 50% माहिती आहे मशीन वापरतात. 3ऱ्या म्हणजे आमच्या ह्या जनरेशनला तर माहिती आहे की मशीन 1 नंबर आहे. पहिले जे म्हणजे आजोबा जे असतात त्यांचा अजून मत रक्त येते ते विषय होता. नाही तर आताचे लोक हात वापरायचे
असं पण झालेलं आहे. मग ते आमच्यात झाले. पशुधन मिल्किंग मशीन जनावर घ्यायच्या अगोदर मशीन घेतले. अच्छा. ग्राहकांचा पशुधनवर विश्वास एवढा आहे की गोठ्यात गाई यायच्या अगोदर पशुधन मिल्किंग मशीन येते, त्यानंतर गाई घेतल्या जातात. अच्छा. आणि असं आहे अजून सत्य परिस्थिती आहे. बरेच कस्टमर आहेत की अजून गाई नाही. आम्ही घेऊन गेलोय साहेब तुमचं मशीन चांगलं आहे बघा. म्हशी आमच्या गाई आमच्या उद्या परवा येणार आहे. फक्त तुम्ही आम्हाला माहिती सांगा. डॉक्टर लोक, इंजिनियर लोक, त्यांची मुलं, उच्च शिक्षण आलेली मुलं सुद्धा गायडन्स घेऊन त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि तसं सेटअप आमच्याकडे घेऊन त्यांनी आज काम पण चालू केलेलं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष गोठ्यात जातो त्यांच्या डेमोसाठी, बाबा आम्ही येतो, तेव्हा आम्हाला कळते बाबा मी डॉक्टर आहे, मी परदेश शिक्षण घेतलंय, आमची एवढी फॅक्टरी आहे, अमुक माझ्या वडिलांची सरकारी नोकरी आहे, आमचे साहेब ऑफिसर वडील आहेत, तरी सुद्धा त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि निश्चितपणे ते म्हणतात की पशुधन मिल्किंगमुळे आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहोत, व्यवस्थित आमचं चालू आहे. तरुण पिढीला हा व्यवसाय थोडा चांगला आहे. इचलकरंजी मधले क्लायंट आमच्याकडे आले की मी आर्मी ऑफिसर आहे आणि मला मिल्किंग मशीन पाहिजे. ठीक आहे म्हणलो. मग त्यांनी सगळं रेट सगळं ठरवलं, क्वालिटी बघितली, बुकिंग केलं आणि म्हणजे आम्हाला चित्री प्रकल्प आजऱ्यामध्ये आहे ना तेवढा आहे, तिथं तुमचं आमचं फार्म हाऊस आहे, आम्हाला मिल्किंग मशीन पाहिजे. तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की हा व्यवसाय मी माझ्या मुलग्यासाठी करावा. मग मुलगा काय करतो, तो मुलगा उच्च शिक्षित आहे आणि त्यांच्या काजूच्या 2 फॅक्टरी आहेत, इथं गेल्या 2 पॉवर लूम आहेत, तरी पण मुलग्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे म्हणून हा व्यवसाय मी चालू केलाय. तुमचा आम्हाला मदत पाहिजे. त्यांनी तो व्यवसाय आज चालू केला. आज त्यांच्या 10 मोरा म्हैसी आहेत, व्यवस्थित चालू आहे. तसंच गुजरातमध्ये पण हेमल पांडे म्हणून आमचे कस्टमर आहेत. स्वतः मी जाऊन तिथे 10 दिवस राहिलेलो आहे. त्यांनी 5 गायी होत्या. त्यांचे वडील वसईला गव्हर्नमेंट सर्व्हंट होते, खूप मोठी पार्टी ती. त्यांनी पण हा व्यवसाय 5 गायीपासून चालू केला आणि आज त्यांच्या 20 गायी आहेत. डबल बकेटचं मशीन ते वापरतात आणि दर महिन्यातून एकदा कॉल करतात आम्हाला, मशीन अच्छा चल रहा है, आप कब आओगे. इतकी सर्व्हिस आम्ही आमच्या तिथून देतो. तर असं म्हणलं जातं की आजची पिढी ही शेती किंवा पशुपालन व्यवसायाकडे वळत नाहीये, पण पशुधन मिल्किंग मशीन वरती त्यांचा असलेल्या विश्वासामुळं शिक्षित अशी पिढी सुद्धा या व्यवसायाकडे वळत आहे. त्यांनी जसं सांगितलं की बरीचशी संकट त्यांना या व्यवसायामध्ये आली, तर या संकटांना सामोरे जाताना जो मानसिक तणाव जो त्यांना आला, त्यांना ते कसे सामोरे गेले हे मला प्रश्न विचारायचा. सुरुवातीला भरपूर टेन्शन असायचं, मानसिक त्रास असायचा. ह्या मानसिक त्रासातून माझ्या घरच्या फॅमिलीने, खास करून आई वडिलांनी आणि मिसेसने त्यातून मला सावरलं. आणि माझे बिझनेस मित्र पण आहेत की जे बाबा की ज्यांचे सल्ले पण मला जरा महत्वाचे ठरले. आणि जिथं 7 मित्रांचे असते तिथं अशक्य काहीच नाही. संकट म्हणला तर एक सपोर्ट चांगला मला फॅमिलीचा मिळाला. पहिले आपले आई वडील आणि माझी बायको, त्यानंतर ठराविक मित्र परिवारांनी मला सहकार्य केलं. आणि प्लस पॉईंट म्हणला तर कुठल्याही नातेवाईकांनी मला सपोर्ट केला नाही. हा चांगलंच झालं की मी माझ्या पायावरती आता उभा आहे. तर आज आपण जगभरात बघतोय की स्ट्रेस, एन्झायटी असे बरेच इश्यू लोकांना येतात आणि ते डॉक्टरना किंवा सल्लागारांना अप्रोच करतात. पण आज जर आपण भारतात किंवा आपल्या गावाकडच्या लोकांचं बघितलं तर हा इश्यूच नाही आहे, कारण आपल्या इथल्या लोकांचा सपोर्ट एकमेकांना इतका आहे. आणि मैत्री, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जर बघितलं तर मैत्रीचं नातं हे एकमेकांना जपतं. त्यामुळं स्ट्रेस जरी आला तरी तो त्यांच्याशी मित्रांसोबत बोलल्यानंतर तो नाहीसा होऊन जातो. हे आज यांच्या उदाहरणातून आपल्याला बघायला मिळतं. मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला की ग्राहकांनी पशुधन मिल्किंग मशीन हेच का घ्यावं? सुरुवातीला जसं म्हणलं मी की आमची क्वालिटी, की जी पहिल्या मशीनला जी क्वालिटी आहे ती आजही आमची तीच क्वालिटी आहे. जवळपास आम्ही 3,500-4 हजार मशीन आजपर्यंत आम्ही दिलेली. त्यानुसार आमचं कस्टमरची जे बॉन्डिंग होती किंवा कस्टमरची जी सेवा, आता तुम्हाला एक सांगण्यात मला आनंद वाटतो की कुरुंदवाड म्हणजे शिरोळ तालुक्यात अशी अनेक म्हणजे हे आहेत गाव आहेत. गालवाड असेल, दत्तवाड असेल, कुतवाड असेल, तिथं आम्हाला रिपीट कस्टमर एवढे मिळतात की जवळपास त्या एका गावात आमच्या 15 ते 20 मशीन आहेत. आणि त्याचं श्रेय आमच्या टीमला, आमच्या क्वालिटीला आणि आम्हाला दोघांना. पशुधन मिल्किंग मशीनच का घ्यायचं तर मॅडम तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता आम्ही काम 2 जण एकत्र गेली 4 वर्ष करतोय, तर असे रिपीट कस्टमर आहेत. आता पहिला तुम्हाला किस्सा सांगायचा म्हणजे आम्ही
शावडीमध्ये आम्ही मशीन द्यायला गेलेलो आणि चुकून त्या मशीन स्टिकर लावायचं राहिलं, तर ते आमची टीम गेल्यानंतर ते म्हणले नाही, म्हणले आम्ही मशीन घेणार नाही, आम्हाला पशुधनच पाहिजे. मग आम्ही इकडून त्यांना सांगितलं बाबा चुकून राहिले, त्यानंतर ते मशीन घेतलं. म्हणजे एवढं आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे काही कस्टमर फोन करतात, साहेब अमर साहेब येणार आहेत का, तर आम्ही येणार. कामो साहेब आहेत तर आम्ही मशीन घेणार. म्हणजे एवढं आमचं बॉन्डिंग या ठिकाणी झालेलं आहे की बाबा अमर सर किंवा अमर सरच पाहिजे तर मशीन घेऊन या, साहेब तुमची सोय करतो नाश्त्याची जेवणाची. एवढे पण कस्टमर आमचं बॉन्डिंग झालेलं आहे. आणि ह्याच्या सर्व्हिस आणि क्वालिटीच्या माध्यमातूनच आम्हाला कस्टमर टू कस्टमर आता आम्हाला हा बेस असा वाढत गेलेला आहे. ग्राहकांनी जर हे तुमचं मिल्किंग मशीन घ्यायचं असेल तर त्यांनी कसा अप्रोच करायचा, तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा? तुम्ही मशीन जर मिल्किंग मशीन जर मी जर ऑर्डर करणार असेल तर तुम्हाला फेसबुक आहे, इन्स्टा मार्फत तुम्ही तिथे जाऊन आमचे पूर्ण त्याच्यावरती ऍड्रेस डिटेल्स आहेत, तिथून तुम्ही कॉल करून मागवू शकता. ग्राहकांना जर पशुधन मिल्किंग मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजवर अप्रोच करू शकताय किंवा डायरेक्ट पेजवरती असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही त्यांची सेवा उपलब्ध करून घेऊ शकता. तुमची मेन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँच कुठे आहे, तसेच भारतामध्ये कुठे कुठे तुमच्या शाखा आहेत आणि भारतामध्ये कुठे कुठे तुमच्या सेवा तुमची पोहोचवली जाऊ शकते? पशुधन मिल्किंग मशीनचं हेड ऑफिस कोल्हापूरमध्ये आहे. याशिवाय आमचं आसाम, गुजरात आहे, राजस्थान आहे, जोधपूर आहे, बुलढाणा, नांदेड, कराड आहे, सातारा, मायनी, सांगली आपली तिथं आपल्या शाखा आहेत. पशुधन मिल्किंग मशीन ही तुम्ही भारतात अशी आमची कुरिअर सेवा आहे. कुरिअरच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही पत्त्यावरती घरपोच सेवा आपली आहे. तर इतक्या शहरांमध्ये आजपर्यंत तुम्ही फिरत आलाय तुमची सेवा पोहोचवण्यासाठी, तर तुमचं आवडतीचं शहर कोणतं आहे आणि का? आवडतं शहर म्हणला तर गुजरात मधलं वेरावळ, की तिथलं एक वातावरण, तिथली माणसं, तिथलं गोड जेवण आणि असलेल्या माणसांचा संवाद खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे तिथं सिंह बघायला मिळतात आणि थंड आहे, छान आहे वाटतं. परंतु कोल्हापूर ते कोल्हापूर पशुधन मिल्किंग मशीन आम्ही पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोच करतोय. मग त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पहिलं कस्टमर बघायचं झालं तर पहिले गेल्या पहिलं मशीन ठेवलं की साहेब बसा, पहिला पाणी नंतर चहा, हा आपला कोल्हापूरचा पाहुणचार आहे. आणि ही माणुसकी फक्त कोल्हापुरातच मिळते. मिल्किंग मशीनच्या माध्यमातून बरेच गावं म्हणजे फिरण्याचा मिळाला, परंतु सर्वात चांगलं म्हणलं असं तर कोल्हापूर. कारण की कोल्हापूर शहरातली किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांची जी माणुसकी आहे ती आपल्याला कुठे बघायला मिळत नाही, अनुभवायला पण मिळत नाही. त्यामुळे माझं आवडतं ठिकाणी कोल्हापूर आहे. संपूर्ण भारतभरात मिल्किंग मशीन म्हणलं तर पशुधन मिल्किंग मशीन हे एक नामांकित नाव आज झालेलं आहे. तर हे नाव तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आज जर पोहोचलं आहे तर टीम सोबत तुमचा त्याच्या मागे काय चांगला वाईट अनुभव असेल तर शेअर करा. पशुधन मिल्किंग मशीन हे नामांकित ब्रँड आमचा म्हणजे टॉप लेवलला आणण्यात आमच्या वर्कर लोकांचा, म्हणजे माझी जी टीम आहे त्यात तेजस असेल, अवधूत असेल, दाजे असतील, दस्तगीर, प्रसाद नरके, परत आमची कॉलिंग टीम, त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे आज जे काही पशुधन मिल्किंग मशीन जे नाव तुम्ही जे टॉप लेवलला जे बघताय यात या सर्व लोकांचा खूप मोठा वाटा आहे. आता हा झाला चांगला अनुभव. वाईट अनुभव एक मॅडम होत्या की त्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून कंपनीचं पूर्ण कॉलिंग त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी पण 1 वर्ष व्यवस्थित सांभाळलं. त्यानंतर त्यांनी काय त्यांना दुर्बुद्धी सुचली माहित नाही, त्यांनी आमचे कस्टमर डीलर डायव्हर्ट म्हणजे हे करण्याचा त्यांनी हे केला, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमची क्वालिटी आणि आमचे दोघांचे कस्टमरशी किंवा डीलरशी जे आमचं काय बॉन्डिंग आहे त्या आधारावर अजूनही ते डीलर आमच्याशी बिझनेस करत आहेत. त्या मॅडमना त्यात फारसे यश मिळालेलं नाही आहे आणि तिने आपला स्वतःचा एक ब्रँड चालू केलाय. तर ब्रँड नुसतं चालू करून किंवा मार्केटमधून भाजी आणून विकणे हा इतपत हा मिल्किंग मशीनचा व्यवसाय नाही आहे. त्याच्या पाठीमागं कस्टमर पर्यंत सर्व्हिसचा विषय काढला तर मी सकाळी 5:30 वाजल्यापासून मला कस्टमरचे कॉल येतात. सोमवार असून कामगार नसतात, सोमवार असूनही मी फील्डवर सर्व्हिससाठी जातोय. लोकांना
ब्रँड मोठा झालेला दिसतोय, परंतु त्याच्या ब्रँडच्या पाठीमागे आमचे प्रामाणिक किती कष्ट आहेत हे लोकांना दिसत नाहीत. आज बाजारात मिल्किंग मशीन साठी भरपूर कंपन्या कार्यरत आहेत, पण पशुधन मिल्किंग मशीन हे नाव आज टॉपला आहे. तर त्यामागचं रहस्य काय आहे? ह्याच्या पाठीमागं रहस्य मॅडम कोणतंच नाही. ह्याच्या पाठीमागं आहे ते आमचं कष्ट आणि कस्टमर पर्यंत जी सेवा द्यायला लागते ते आमचं ह्याच्या पाठीमागचं रहस्य आहे. आता तुम्हाला पटणाने प्रामाणिकपणे सांगतो की मी मशीन रिपेअरसाठी 2 व्हीलरवरून बार्शीपर्यंत जाऊन आलेलो आहे. अमोल साहेब मानपर्यंत जातो, चंदगड आहे, मायनी पर्यंत. आता डिस्ट्रीब्युटर्स आमचे असल्याच्या कारणाने हा त्रास थोडाफार कमी आहे, परंतु जिथं डिस्ट्रीब्युटर पोहोचत नाही तिथं आम्ही 100% म्हणजे कमी तिथे आम्ही. मग ते करत असताना आम्ही कोणत्या नफा तोट्याचा विचार करत नाही की मशीन चालू झालं पाहिजे कस्टमरचं, मग ते किती लांब आहे किंवा याचा विचार करत नाही. आणि आमची टीम आमचा सपोर्ट करते, सर मी येतो तुमच्याबरोबर. मग ती तुमची 4 व्हीलर आहे का 2 व्हीलर विचार करत नाही, सर जायचं आमच्या, हे चांगलं आहे. त्यामुळे टीम आमची स्ट्रॉंग आहे. उद्या सकाळी बाबा आम्हाला साताराला जायचं आहे किंवा सोलापूरला जायचं आहे 1 डे, तर 5:30 वाजता आम्ही स्टार्टर मारतोय. त्याच्या अगोदर उठून आवरून आम्ही रेडी होतो. आणि आमची टीम कोणी असू दे बाबा, दाजी असतील आमचे, तेजस असेल, प्रसाद असेल, अवधूत, बाबा तुम्ही यातले या लागते, रेडी असतात. कुठलाही कंटाळवाणा करत नाही आणि आवर्जून येतात. ती काय असेल ती सर्व्हिस आम्ही व्यवस्थित करतो त्याच्यावर. टीम बाबतीत पण चांगला आहे आमचं ते. आपली मार्चमध्ये एक घटना झाली होती बार्शीमध्ये, व पंप काहीतरी टेक्निकल इश्यू आलता. तर आम्ही दोघं कोल्हापूरहून बार्शीला गेलेलो आणि पंप गाडीच्या मध्ये, मग ते 2 मिनिटाचं काम होतं. 2 मिनिटासाठी ते कस्टमरला लक्षात येत नव्हतं. तेवढ्यासाठी आम्ही तो पार्ट घेऊन पहाटे लवकर पार्टला काय व्हॅल्यू पण नसेल थोडा, तर पार्ट साठी मी इथून आम्ही पहाटे आम्ही 2 जण 1 डे आम्ही जाऊन बार्शीसाठी आम्ही आणि ते गेलो. बरोबर आमच्या मध्ये पंप बाबा काय अडचण तर पंप घेऊन गेलो आम्ही रिप्लेससाठी. तर तेवढ्यासाठी आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तेवढ्या सर्व्हिससाठी आम्ही स्वतः दोघं आम्ही गाडीवर 2 व्हीलरवरनं बार्शीकडून 1 डे घेऊन आलेलो आम्ही. आमचा हेतू एकच आहे की कस्टमरला सर्व्हिस ती सर्व्हिस, मग त्याचा प्रॉब्लेम छोटा असो जर मोठा असू दे, कोणताही नफा तोटा न विचार करता आम्ही सर्व्हिस देतोय. म्हणूनच आज पशुधन हा ब्रँड टॉप लेवल आहे. तर मिल्किंग मशीन सोबत तुमचे अजून कोणते प्रॉडक्ट आहेत काय जे तुम्ही आता मार्केटमध्ये घेऊन येत आहे? मिल्किंग मशीन सोडून आपले आता चापड रेक आहे, फिडिंग बॉटल आहे, त्यानंतर मॅट्स आहेत आपले, त्यानंतर ग्रास कटर मशीन एक आपण चालू केलेलं आहे, स्प्रे पंप आहे, कार वॉश आहे, अजून पण बरेच असे प्रोडक्ट आपले आहेत. अँटी किक बार एक आहे. अँटी किक बार म्हणजे जसं आपण मिल्किंग मशीन जे गाईची धार काढतोय, तो एक काही गाई असतात किंवा म्हशी लात मारतात, त्या अँटी किक बार मध्ये लात न मारता व्यवस्थित दूध देतात. पशुधन मिल्किंग मशीनचे ओनर यांना माझा खास प्रश्न असा आहे की इतक्या तुमच्या सक्सेस नंतर अजून तुमची इच्छा काय की तुम्हाला हा व्यवसाय अजून कुठेपर्यंत पोहोचवायचा आहे? पशुधन मिल्किंग मशीनची ही तर आता सुरुवात आहे. अजूनही आम्हाला संपूर्ण भारतात कानाकोपऱ्यापर्यंत आमचे पशुधन मिल्किंग मशीन पोहोचवायचं आहे की जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी असेल हा पण मशीन आमचे वापरेल. त्यासाठी आमचे प्रयत्न आमचे चालू आहेत आणि आमचे एक टॅगलाईन आहे, हर घर पशुधन, घर घर पशुधन. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या जगात सोशल मीडिया आणि इंटरनेटद्वारा आपला व्यवसाय हा लोकांपर्यंत पोहोचवला जातो. तर या क्षेत्रामध्ये म्हणजे खास करून डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला कुणाचा सपोर्ट भेटला आणि तो कितपत महत्वाचा ठरला? डिजिटल मार्केटिंग बद्दल आम्हाला यातलं काही फारसं माहिती नव्हतं आणि माहिती अजूनही नाही आहे. तेव्हा आमचं पेज हँडल करणारे परफेक्ट क्रिएशन म्हणून कोल्हापूरमध्ये आहेत, ते आता सध्या आमचं मार्केटिंग बघत आहेत. आमचा त्यांच्यावर इतका विश्वास आहे की अजूनही आम्हाला आमच्या पेजचे आयडी माहित नाही, पासवर्ड आयडी काहीही माहिती नाही आम्हाला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये किंवा बाहेर जरी मार्केटिंग जर आम्हाला करायचं असेल तर आमच्या तोंडून एकच नाव येणार, फक्त आणि फक्त परफेक्ट क्रिएशन. गेल्या 2.5 वर्षात आम्ही आता परफेक्ट क्रिएशन जे आहे त्यांच्यामार्फत आम्ही जे काय ऑनलाईन मार्केटिंग चालू आहे आपलं, त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण भारतामध्ये आपण आपली मशीन प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आमची डीलरशिप भरपूर प्रमाणात वाढले गेलेले आहेत, सगळं नेटवर्क झालेलं आहे. जे काय आता पशुधन मिल्किंग मशीन जे टॉप लेवलला जे काय आपलं झालेलं आहे आता
ते परफेक्ट क्रिएशनमुळे 100% झालेलं आहे. आणि ह्या टॉप लेवलला नेण्याच्या परफेक्ट क्रिएशनचा सिंहाचा वाटा आहे असं मी खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो. पशुधन मिल्किंग मशीन चे कस्टमरना काय काय फायदे? पशुधन मिल्किंग मशीनचे फायदे म्हणला तर पहिला हाताने दूध काढायचं होतं, ते आता मिल्किंग मशीनमुळे कमी वेळेत दूध निघतं. दुसरी गोष्ट फायदा तर म्हणला तर दुधामध्ये वाढ होते, स्वच्छ दूध मिल्किंग मशीनमध्ये मिळतं त्याच्यामध्ये. आणि गायींना आणि म्हशींना जसं वासरू दूध पितं का ते फिलिंग त्या आपल्या मशीनच्या माध्यमातून होतं. पशुधन मिल्किंग मशीनचे फायदे म्हणजे की शेतकऱ्याचे शारीरिक व मानसिक त्रास यामुळे कमी होतो. तुम्ही मशीन लावून एक बारीक सारीक जे काही म्हणजे वैरण आणणे, वैरण टाकणे कामं पण आपले होतात. आणि त्यामुळे जर आपल्याला जनावरांची संख्या जर वाढवायची असेल तर ते पण आपल्याला वाढवता येते. तर पशुधन मिल्किंग मशीनच्या 2 ओनर सोबत आता आपण चर्चा करतच आहे. त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुमच्या दोघांची ओळख कशी झाली आणि तुमच्या दोघांचं नातं कसं आहे? आमची ओळख ही साधारण 20 वर्षापूर्वीची आहे. आम्ही दोघे एका खाजगी कंपनीत जॉबला होतो आणि नातं म्हणलं असं तर एक भावापेक्षा पण चांगलं नातं आहे. अगदी बरोबर. म्हणजे माझ्या सुट्ट्या म्हणला तर मी 10 दिवस 8 दिवस येत नाही. काहीतरी काम असलं किंवा काहीतरी घरी आमचे प्रवचन असलं, वाचन असलं, तर मी 4 दिवस 8 दिवस येत नाही. तर ते न सांगता हँडल करतो, कुठलीही कासकूज नाही. आणि एवढं आपलं बॉन्डिंग आहे. किंवा मी विचारत नाही काय चाललंय काय नाही. किंवा तू जरी कुठं अडचण असला, बाबा ठीक आहे पहिले तू घरातलं बघ, एखादा अडचण असला इथलं बघायचं नाही, ओढते त्याला, बाबा तू इकडे लक्ष द्यायचं नाही, माझंही बघतो तू फक्त तेव्हा तुझं काय अडचण नाही घरात तू बघ. हा काय पाहिजे तुला, पैसे काय पाहिजे, गाडी पाहिजे काय नाही, मला तिकडे जायला लागतं, तू पहिलं जा. मग आम्ही बिझनेस पहिला मागत होतो तिथं. फर्स्ट प्रेफरन्स फॅमिली. काय एखादं मशीन कमी जाईल किंवा कस्टमर आम्ही सांगतो उद्या येतो आज जमणार नाही, हे आमचं बॉन्डिंग चांगलं आहे. तिथं कुठलाही मग कसलाही वाद होत नाही. कामाबाबतीत वाद होईल, एक वेळा ती घेऊया तू कुठं आहेस, कारण ज्याही खरी अडचण तर आम्ही लोकजण सगळ्या भावापेक्षा आम्ही एकत्र येतो. मग त्यात काय करायचं, बाबा मी तर थांबतो तू जा, मी हँडल करतो. मग ते बरोबर हँडल करतोय, ते ह्याला लक्ष द्यायला लागत नाही, एवढं भारी. आणि खरं जास्त करून मी असते रजेवर. दोघांनी कामं पण आमची अशी आम्ही वाटून विश्वास असा आहे की डिपार्टमेंट हे ना बघायचं, प्रोडक्शन परचेस डिपार्टमेंट मी बघायचं, कधीही विचारत तू त्यात काय करणार, चालू असते सगळं. आणि ज्यावेळी जिथं काही अडचण आले, मी नसलं तर हा असतो, हा नसला तर मी असतो. काय वाटलं की मग सगळं ऑफिस बंद झालं, मी एकत्र बसतो, काय प्रॉब्लेम आहे, काय वाद झाला, इथं का चुकवलं, परमिशन घेतो बाबा, हे असं अमोल आहे तसंच आहे. ह्या आता कुणी काय बाबा कुठल्या कामाने काय चूक केली किंवा कुणी आता काय त्या मॅडमनी अचानक त्यांनी चुकून आम्हाला हे केलं, तर आम्ही त्या ठिकाणी बसतोय, बाबा काय करायला पाहिजे, तिला डिस्टर्ब करायचं का आपण आपला बिझनेस वाढवायचा आहे का तिला लक्ष द्यायचं आहे. आणि पटकन आम्ही लगेच डिसिजन घेतोय. त्यात असं ताण होत नाही, बाबा तुझं तू बघ, मला काय सांगू नकोस, असं काय नाही. तिथं आम्ही पटकन डिसिजन घेतोय आपापल्या कामाला. डिस्कस किती 10 मिनिटं, जास्त विषय ताणवत ठेवतो. 10 मिनिटाचं डिस्कस आणि 1 मिनिटाचं होतं आपला. आता काल बेळगावला होता, मग काल ठेवली मिटिंग, काय पण 3 यायचंय, मग आजचा हा कार्यक्रम ठेवला, उद्याच करूया काय म्हणलो, नाही तुम्ही बघा, ह्याला फोन केला, आम्हाला उद्याचं काय प्लॅनिंग आहे ना, असंच करायला लागते, तू डन केलंयस ना, हा त्याला सांगितलं उद्या आम्ही तर 10:30 वाजता आहे. त्यात वाद नाही, मला तिकडे जायचं आहे, डन. फक्त एकमेकाला आम्ही समजून घेतोय. आता तुम्ही जसं म्हणला की तुम्ही तुमचं नातं काय आहे, हेच आमचं पोस्ट होते आमच्या दोघांची. ज्या मॅडमने आज आमच्या विरोधात कट करसाद केले, त्या मॅडमने आम्हाला भरपूर फोडण्याचा प्रयत्न केला दोघांना जोरवण्याचा. जेवढं त्यांनी प्रयत्न केला तेवढा आम्ही घट्ट झालेलो आता, रिअल कंडिशन आता. शक्यतो असं म्हणलं जाते की बिझनेसमध्ये पार्टनरशिप नको, कारण तंटा वाद वगैरे होईल. पण जर यांच्यासारखा एकमेकांना समजून घेणारा पार्टनर असेल तर तुमचा सुद्धा बिझनेस पशुधन मिल्किंग मशीन सारखा नामांकित बिझनेस होऊ शकतो. तरुण पिढीला जर या व्यवसायामध्ये उतरायची इच्छा असेल तर पशुधन मिल्किंग मशीन कडून तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? कमी भांडवलामध्ये जर व्यवसाय हा आपला करायचा असेल मिल्किंग मशीनचा, तर पहिल्यांदा तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि अगदी कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय करू शकताय. डीलरशिप नंतर आम्ही पूर्ण त्यांना टेक्निकल इश्यू म्हणजे कस्टमर पाशी आपल्याला गेलेले किरकोळ जे काही इश्यू असतील आम्ही त्यांना समजून हे करतोय. कशा पद्धतीने परत जरी काही अडचण आली तर आमचा पशुधन टीमचा सपोर्ट डिस्ट्रीब्युटरवाल्यांना पूर्ण आमचा सपोर्ट राहतो. तर नक्कीच तुम्हाला कमी भांडवलामध्ये चांगला व्यवसाय उभारायची इच्छा असेल तर पशुधन मिल्किंग मशीन यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या डिस्ट्रीब्युटरशिप खाली तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.